हृदयाच्या कार्यात बिघाड निर्माण करणारे विकार. यात हृदयविकाराचा झटका, हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज, हृदयाची कमजोरी, अनियमित ठोके यासारख्या समस्या येतात. आजच्या जीवनशैलीमुळे हा आजार कमी वयातही दिसू लागलाय. हृदयविकार का होतो त्याचं मुख्य कारण म्हणजे उच्च रक्तदाब. उच्च रक्तदाबामुळे हृदयाला रक्त पंप करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे हृदयावरती ताण येतो. दुसरं म्हणजे मधुमेह. मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये रक्तवाहिन्या लवकर खराब होतात आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे कोलेस्ट्रॉल. रक्तात खराब कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साठते आणि ब्लॉकेजेस तयार होतं. धूम्रपान आणि तंबाखू, सिगारेट, बिडी, गुटखा यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि हृदयाला ऑक्सिजन कमी मिळतो. लठ्ठपणा, जास्त वजनामुळे हृदयावरती अतिरिक्त ताण येतो आणि पोटावरची चरबीही धोकादायक असते. व्यायामाचा अभाव, शारीरिक हालचाल जर कमी असेल तर रक्ताभिसरण कमी होतं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे चुकीचा आहार. जास्त तेलकट पदार्थ, फास्ट फूड, जास्त मीठ, साखरयुक्त पदार्थ किंवा प्रक्रिया केलेले अन्न हे सर्व हृदयासाठी घातक असतात. ताणतणाव आणि चिंता, सततचा मानसिक ताण, राग, झोपेचा अभाव यामुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयावरती परिणाम होतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे अनुवंशिक कारणे. घरातील आई वडील किंवा जवळच्या नातेवाईकांना हृदयविकार असेल तर धोका वाढतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे मद्यपान. अतिरिक्त मद्यपानामुळे रक्तदाब वाढतो आणि हृदय कमकुवत होऊ शकतं. हृदयविकाराचं सुरुवातीचं लक्षण म्हणजे छातीत दुखणं, दडपण, डाव्या हातात दुखतं किंवा वेदना होतात, धाप लागते, खूप घाम येतो, चक्कर येते, थकवा जाणवतो. हृदयाचे ठोके अनियमित होतात. महिलांमध्ये काही वेळा फक्त थकवा जाणवतो, मळमळ किंवा पाठदुखी अशी लक्षणे दिसतात. हृदयविकार टाळण्यासाठी काय करावं तर संतुलित आहार घ्या. खाण्यामध्ये हिरव्या पालेभाज्या वाढवा, फळे खा, कडधान्ये खा. त्याचप्रमाणे तेलकट, तुपट पदार्थांचा आहारामध्ये थोडासा कमी प्रमाण करा. मीठ कमी खा. दुसरं महत्त्वाचं म्हणजे नियमित व्यायाम करा. सायकलिंग, योगा, हलका व्यायाम करा. दररोज किमान 30 ते 45 मिनिटे व्यायाम करा. वजन नियंत्रणामध्ये ठेवा. कंबर वाढणं हे धोक्याचं लक्षण असू शकतं, त्यामुळे कमरेचं मोजमाप नीट ठेवा. धूम्रपान पूर्णपणे बंद करा. तंबाखू सोडल्यानंतर काही महिन्यातच हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो. ताण कमी करा. ध्यान, प्राणायाम, पुरेशी झोप आणि आवडीचे छंद जोपासा. नियमित तपासणी करा. 30 ते 35 नंतर रक्तदाब, साखर, कोलेस्ट्रॉल, ECG आणि वजन यांची तपासणी करणं खूप गरजेचं आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे पुरेशी झोप घ्या. दररोज 7 ते 8 तास झोप घेणं खूप गरजेचं आहे आणि ती हृदयासाठी खूप उपयुक्त आहे. त्याचप्रमाणे जिनं चढणं, जास्त वेळ बसून न राहणं, भरपूर पाणी पिणं, वेळेवर जेवण करणं, राग नियंत्रणामध्ये ठेवणं हेही खूप गरजेचं आहे. हार्ट अटॅक आला तर काय करावं तर त्वरित रुग्णाला घेऊन जा किंवा त्याला झोपवा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नका. मेन महत्त्वाचं म्हणजे कोणताही वेळ वाया न घालवता पहिल्या 1 तासामध्ये रुग्णाला दवाखान्यामध्ये न्या. 40 वर्षावरील व्यक्ती, मधुमेह, BP असलेले लोक, धूम्रपान करणारे, लठ्ठ व्यक्ती, जास्त ताणतणावामध्ये राहणारे, व्यायाम न करणारे यांना हृदयविकार पूर्णपणे टाळता येत नाही. परंतु योग्य जीवनशैली ठेवली, संतुलित आहार घेतला तर नक्कीच आपण आपला हृदयविकार टाळू शकतो आणि निरोगी जीवन नक्कीच जगू शकतो.